1 महिन्याची सुट्टी कशी संपली ते समजलंच नाही. 1 महिन्याची सुट्टी संपवून आम्ही निघालेलो आहे उत्तराखंडला. तर आता आम्ही पोहोचलेलो पुण्यात. तर पुण्यापर्यंत आम्ही इर्टिगानेच प्रवास केला. त्यातून उतरून रिक्षा पकडली स्टेशनला जायला. तर इथं बघा पुण्याचं ट्रॅफिक किती आहे. आपल्या गावाकडं असा टाईम लागत नाही कुठेही जायला, पण सिटीमध्ये तर भरपूर टाईम लागतो. ट्रॅफिक इतकं असतं की नको नकोच वाटतं प्रवास करायला. अर्ध्या तासाच्या ऐवजी 1 तास लागतो जायला. आणि फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. तसे तर ट्रेन यायला खूप टाईम होता, त्यामुळे स्टेशनवरतीच अमानतगृहात सर्व सामान ठेवून आम्ही गेलो जेवायला. जेवण करून येऊपर्यंत 5 मिनिटातच ट्रेन आली. एकदा ट्रेनमध्ये बसलं की कसं टेन्शन नसतं. जोपर्यंत दिल्लीत पोहोचत नाही तोपर्यंत उतरायचं नाही, काय नाही, काही टेन्शन नसतं एवढं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमची ट्रेन पोहोचली 9 वाजता दिल्लीमध्ये. तर आम्ही कुली लावला आणि सामान सगळं कुलीनेच घेतलं आणि आम्ही चाललेलो आहे. तर तसं सामान खूप भरपूर होतं. आम्ही दिल्लीत पोहोचेपर्यंत आमची गाडीही आली होती दिल्लीतून पुढं जाण्यासाठी. तर ती डायरेक्ट आम्ही जिथं राहतो तिथं उत्तराखंडमध्येच जाऊन पोचणार होती. तर वाटेतच भूक लागली, त्यामुळे संध्याकाळी 11 वाजता जेवण केलं. मस्त असं काजू करी, रोटी वगैरे मागवली आणि स्त्रियांसाठी डाळ तडका मागवला. त्यालाही खूप भूक लागलेली, त्यामुळे त्यालाही जेवू घातलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. तसं आम्हाला पोहोचायला सकाळचे 10 वाजणार होते. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बाय.